गणराया हे गणराया हे गणराया विघ्न विनाशा गौरीहरा नंदना हो द्यावा आधार सकल गुणी जना हो द्यावा आधार सकल गुणी जना हो द्यावा आधार सकल गुणी जना एकदंत का वक्रतुंड का गाऊ किती तव गुणा एकदंत का वक्रतुंड का गाऊ किती तव गुणा गावो किती तव गुणा द्यावा आधार सकल गुणी जना हो द्यावा आधार सकल गुणी जना हो द्यावा आधार सकल गुणी जना. राम 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 रस्तीजन हो. तर पश्चिम महाराष्ट्राच्या परंपरेला अनुसरून गण झालेला आहे. आता गणानंतर काय तर गहू तांदूळ बाजरी तात्या तात्या तुमच्या आईला पहिला हात या. आलो आलो आलो. काय चाललंय काय वरडताय माझ्या नावानं तात्या मला एक सांगा पश्चिम महाराष्ट्राच्या परंपरेला अनुसरून गण झालेला आहे. गण झालेला आहे. आता गणानंतर काय नियमाप्रमाणे गवळण कुठे गवळण कुठे मला काय विचारताय का मला सांगा फडाचा मालक कोण तुम्हीच आणि चालक कोण मी आणि तरी बी वर तोंड करून मला तुम्ही सांगताय एवढ्या लोकांच्या समोर तुम्ही माझ्यासमोर ओरडताय म्हणजे काय फ्रेशान ते अरे पण एवढी लोक चांगली आहेत माझं ऐकणं हिडी झालेले आहेत हिरे चांगल्या आहेत देखण्याच्या पोरी बसलेल्या आहेत आणि त्या पोरींच्या समोर मला ओरडताय म्हणजे काय फ्रेशान राहील पण बापूराव तुम्ही या पण पोरी मला म्हणजे काय फ्रेशान राहील. अरे खड्ड्यात गेलं तुमचं इम्प्रेशन. अरे तुम्हाला काय इम्प्रेशन पाडायचं असेल ते पब्लिकवर पाडा. माझ्या तोंडावर आणि कपड्यावर कसलं स्प्रे करून ठेवताय सगळे इम्प्रेशन. ठीक आहे नंतर तुम्हाला पैसे देईन कापड धुवायला. वय हा तुम्ही हा घोळ करून ठेवलेला आहे सगळा गवळणीचा. कसं काय कुणी केला कसं काय तुम्हीच केला. कसं काय कसा आपल्या फडात गवळणी किती 4 नव साड्या किती आणल्यात ये काय लाज वाटते का ए सर्व धर्म समभाव लाग लागली तुमच्या त्या भावाला काय समभावाला हो. हा, अरे फडात गवळणी 4 साडी 1 आणली त्या एका साडीने एवढा घोटाळा केलेला आहे. होय. हो त्या गवळणी आतमध्ये भांडत बसल्यात हा. साडी मीच नेसणार मीच नेसणार मीच नेसणार म्हणून. हा. आता काय सांगू तुम्हाला एवढं समजावलं ऐकत नाही हा. तर तुम्ही जावा आणि जी झक मारली ती निस्तरून यावा. चालेल मालक झाल्यात. काय मारला तात्या 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 दंगल धोपे मारामारी जाळपोळा शुदूर लाठ्याला एका टायमाला एका खोलीत चाललेला आहे. काय सांगताय संचारबंदी लागू झालेली म्हणजे आतली दंगल अजून थांबली नाही का. नाही ना. मला वाटतं मला जाऊन त्या पोरीने समजावलं पाहिजे. मला बी तेच वाटतंय त्या मुलीला तुम्ही वडिलांसारखे म्हणूनच चुलत्याचं ऐकलं नाही इतक्या वेळ. मला वाटतं तात्यांच्या जाण्याने त्या रूम मध्ये सुरक्षितता आणि शांतता प्रस्थापित झालेली आहे. आले लय अवघड शब्द असतील. झालं सगळे एकदम उरकूनच आलो. काय झालं तात्या मी तुम्हाला त्या पोरीला समजून यायला सांगितलं होतं उरकून यायला नाही सांगितलं होतं. ये गप्पा गप्पा गप्पा. अरे काय लावले काय यांनी. जाऊ दे त्यांचं जाऊ दे पण तुम्ही काय केलं ते मला पहिले सांगा. अरे मी आत गेलो शाबास आणि त्यांना समजावण्याचं काम उरकून बाहेर आलो. मग हे केव्हा सांगणार मडकं फुटल्यावर. अरे पण ऐकून घ्याल का नाही मोरलं तुम्ही. अहो आत गेलो तर त्या पोरी काय ऐकायला तयार होती. सगळ्या जणींनी अगदी ताणून धरलेली साडी कवा फाटल सांगता येत नव्हती. म्हटलं बायांनो साडी सोडा सोडा. काय अहो म्हणजे हातात ताणून धरलेली साडी सोडा तरी ऐकायला तयार नाही ती. म्हटलं नका असं करू नका पब्लिक खवळलंय याच्या तोंडात शाण घालेल. काय अहो म्हणजे चिडल्यावर काय बी कराल ना पब्लिकचं काय सांगता येते. दररोज शेणच खातो ना घरी. आता तसं नाही मग तुम्ही समजून घ्या ना फक्त वाक्य. तरी त्या काय ऐकायला तयार नाही. मग मी चिडला तळपायाची आग मस्तकाला गेली. तुमचं मस्त कुठे गेलं. अरे ते जागेवर राहिलं. गेलो आत गेलात आतल्या खोलीत गेलो. किती वेळा जाणार माझ्या खोलीला आतमध्ये एकच दार असतं. अहो कवळणी 4 आहेत ना पण. हा म्हणजे त्यांना असं वलांडून तुम्ही आत गेलो आणि तिथून मग एक कात्री आणली. साडी ऑलरेडी ताणून धरलेली होती. शाबास. मध्ये उद्घाटन करायला उभा राहिल्यासारखा उभा राहिलो आणि त्या साडीचे समसमान 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 4 भाग केले. त्या कात्रीनं माझ्या साडीचं कचा 4 भाग केले. काय झालं 1.5 दमडीची साडी ती. काय कोण म्हणलं 1.5 दमडी. कोण बोललो कोंबडीचं ते 1.5 दमडीचं. नाही मला भास झाला. 150च्या साडीचं तुम्ही लुस्कान केलं. मग पुढे काय केलं. पुढे त्यांना सांगितलं ते तुकडं वडणीसारखं वडा आणि मोकाट्याने स्टेजवर या. आता त्या तयार झालेल्या आहेत. शाबास. मी इथं असा मस्तपैकी उभा राहतो बघा. कशाला. आता ते बेरिंग जाऊन पिंगत उभा राहा. चला चला वा बाजूला. तर मंडळी धर्माला गणपती राष्ट्राला राष्ट्रपती तसे कुटुंबाला आमच्या आईचे पती
म्हणजे वडील एकच. तरी आपण तिघांची आज्ञा पाळली तर आपल्याला काही कमी पडणार नाही, पण पाळली तर. पण मी म्हणतो नमनाला घड्या घुंगर वाजतायत म्हणजे गवळणी येत आहेत. आपण एका साईटीला उभं राहून आयटीत गवळणी काय करतात ते तरी बघूया. बाजार मोठा लवकर गाठा, बाजार मोठा बाई बाई लवकर गाठा, मथुरेच्या हाटा चला निघा निघा ग. बाजार मोठा लवकर गाठा, मथुरेच्या हाटा चला निघा निघा ग. दही दूध लोणी माल शेलका, दही दूध लोणी माल शेलका, टपला पेद्या कृष्ण मोरका, टपला पेद्या कृष्ण मोरका, चुकवुनी नाका पाऊल टाका, चुकवुनी नाका बाई बाई पाऊल टाका, नाहीतर पोचल दगा दगा ग. बाजार मोठा लवकर गाठा, मथुरेच्या हाटा चला निघा निघा ग. भलत्या वेळी करीतो मस्करी, भलत्या वेळी करीतो मस्करी, नंदाचा नंदबाई खट्याळ भारी, नंदाचा नंदबाई खट्याळ भारी, साधून मोका देईल धोका, साधून मोका बाई बाई देईल धोका, येता जाता छळतो बाई उगा उगा ग. बाजार मोठा लवकर गाठा, मथुरेच्या हाटा चला निघा निघा ग. बाजार मोठा लवकर गाठा, मथुरेच्या हाटा चला निघा निघा ग. थांबा स्टॉप, थांबा, रोको रोको, रस्ता रोको, टोको फोको, नको 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 नको. साखळी कोणी वडली ग? साखळी मी वडली, मला माल उतरून घ्यायचा आहे. अरे पण माल आमचा हाय. माल तुमचा असला तरी ना काम हाय. तू कोण र? मी कोण? हे मिस्टर पेंजल यांनी ओळखलेलं दिसत नाही. काय नाही, ह्याला आपण आपलं आयडेंटिटी कार्ड दाखवून ओळख दाखवाय. मुशीच अगो आय बाबू, मला वाटतं मी आयडेंटिटी कार्ड ऐवजी आमच्या घरचं रेशन कार्ड आणलेलं आहे. पण घाबरून चढायचं नाही. ए गवळींनो, आपापली वयस सांगा पटापट. 125. नाव वय का वजन? नव नव वयच. तुझ्या एकलीच नाही, आमचं समद्यांचं मिळून शात. ए मग माझं बी मिळवा की त्यात. काय वय वय? ए पर काय गे, तुमच्या गाडीला इंजान बिंजान दिसत नाही ते? आमची गाडी इलेक्ट्रिकची हाय, त्याला इंजन बिंजन लागत नाही. अटूक माटूक चालती. अटूक माटूक चालती. लय पॉवर बाज गाडी दिसते. पर काय गास, गाडीचा ड्रायव्हर दिसत नाही तो बी लागत नाही. पर कार नाही लागलं तर हाय म्हणलं. कोण तू? या गाया हिडीस पिडीस कशाला करते? तो दुसरा, मी फायरमॅन. कोळशेवाला. अशी आग भडकावतो, अशी आग भडकावतो. कळ दावायची खोटी का गाडी? ए मेल्या, तुझी गाडी बाजूला घे. तुझ्या गाडीला हॉर्न बिन आहे की नाही? हा, तुला
तुला लायसन कोणी दिलं? लायसन जीपीओ न मेल्या गाडी चालवते, हात गाडी चालव. अगं ए पोरीन, तुम्ही अजून हितच चला की बाजाराला. अगं मावशे, या मुर्द्यानी वाट अडवली आमची. कोणत्यो? ए मेल्या मुर्त्या भामट्या. ए मावशे, अरे या तरण्यात त्या पोरींची वाट अडवतोस काय रे? हा? तुला का आया बहिणी आहेत की नाही? ते घरी आहे. अरे माझ्यासारखीची वाट अडवली असतीस तर मी काय बी बोलले नसते. या. ए मेल्या, ए मावशे, मला शिव्या देऊ नकास. काय करशील? अरे तेरी मांग ए. सितारोशे भरतो. ए मेल्या, मला मेल्या म्हणतेस? हा तुला. आय एम मेल आणि यू आर फिमेल. ए फॅमिलीच्या ए. जास्त वटवट करशील तर दात पाडून हातात देईन. तू माझे दात पाडणार? पाडणार तू माझे दात पाडणार? पाडणार. पण हे ग करू माझ्याने फार दात का ए मेल्या, फाडलं. घशात कोंब घशात कोंब. ए याद तुम्ही राखा, पुढं हाय धोका उभा राहिलाय सखा. हा कोण ग उपाशी पोटी भुका? चुप नसे तो भुका, नसे तो भुका सोन्याचा टिका मिरवितो भाळी. हातात काठी घोंगडी मित्र सौंगडी गोधना पाळी. तो राज मंदिरे राजा दिनांच्या कहाचा होऊन रंक. तुम्ही अल्पमती आद ज्ञानी घ्यावे ऐकून नका करू शंख. विंचू बघा कसा मारितो डंक. ओढ का ग शंख? देवा ये देवा देवा ये काळ्या, हे ब्लॅकी शॉप, हे बेकरीवाल्या पाववाल्या, हे कलवा मलवा कलवा. अरे गवळणीनं काय चालवलं तुम्ही हे? आम्हा पुरुषांच्या सौजन्याचं हेच का फळ? फळ म्हणजे हेच का फळ? आणखीन 2 मिनिटात लेट काला असता या फळातला ज्यूस सुद्धा तुला सापडला नसता. वाचला वाचला. अरे अरे लय मारलेला दिसतोय तुला. हा, माझ्या हाडाचा भोगा एकत्र करतो मग तुला दावतो. थांब थांब, मी विचारतो त्यांना. विचार विचार. अरे गवळणीनं कुठं शिकलात हे तुम्ही? मुंबईतल्या नळावर या गवळणी आपल्या कळशा आणि ते मावशी आपलं तपेले घेऊन येते एकमेकांच्या आदत दळायला. हा, तपेल तपेल. तू अजून माझा हंडा नाही पाहिला. ए, मावशी मावशी काय बोलतेस काय तू हे? हे बघ, तू ह्याच्या तोंडाला तोंड देऊ नकोस. मावशी देवाचा ऐक, हा. तू माझ्या तोंडाला तोंड देऊ नकोस. हा. हा, ह्या गवळणींचं ठीक आहे, मी बघून घेईन. हट मेल्या. नाही, राग रंग म्हणायचं होतं अरे मला. एवढी हाडं मोडलीत तरी तुझा आगाऊपणा जात नाही. मी इथं उभा आहे ना, सांगतोय ना मी समजावून. बघ कसं बोलायचं असते ते. ऐक, गवळणीनं काय किसन देवा? गवळणीनं काय झालं? का रे काय झालं? तू काय बंदुकीला काय पिस्तूल लावलोय? नाही, मी फक्त माझं तोंड डावलं. आणि मी माझं तोंड काय घडी करून फोल्डिंग करून खिशात ठेवलं होतं? अरे तेवढं ताब्यात ठेवलं असतं तर अशा बरगड्या मोजायची पाळीच नसती आली. देवा, मी तुझ्या बाजूने बोलतोय तर तू त्यांच्या बाजूने बोलून माझं अवमूल्यन करतोस. अगं ए पोरीनो, या मेल्यांचं काय ऐकता तुम्ही? अगं यो पोरी बाळींच्या बाबतीत बाया बापड्यांच्या बाबतीत लय वंगाळ आहे, म्हणून तर याला राजीनामा द्यावा लागला. मी पेंद्या 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 काय ऐकतोय मी हे? अरे पोरी बाळींच्या बाबतीत बाया बापड्यांच्या बाबतीत मी इतका वंगाळ आहे? तू आधी कैस होय. नाही म्हणजे तू ज्यादा आहेस असं त्यांचं म्हण आहे, मी कशाला म्हणू? पण पेंद्या, ही बदनामी मी आता कशी पुसून काढू बरं? हा घे रुमाल, नाहीतर तिच्या आईला 10 दिवस धुतलेलाच नव्हता. तू पुढच्या बाजूनं बदनामी पूस, मी मागच्या बाजूनं नाक पुसतो. अरे तो घ्या, कसा होणार तू बालिस्टर? अरे लोक बदलामी झाली का बदामाचा शिरा खाऊन निर्लज्जपणाची ताकद वाढवतात. तो घ्या. झालं तो बदामाचा शिरा असा झटकायचा नाही. पेंद्या, मला तुझं म्हणणं पटलेलं वय ना? आहे. माझं कार्य काय आहे हे या गवळणीनं माहित नसल्यामुळं हा. त्या अशा माझ्या महतीविषयी आशंका असतात. बरोबर आहे. तर माझं कार्य काय हा, आहे हा. ते या मी गवळणींना समजावून सांगतो. सांग सांग. तर मातांनो आणि भगिनींनो, याच्या बरं माझ्या नाही. मी बोलतोय ना, बोल ना. तर मातांनो आणि भगिनींनो, याच्या माझ्या नुसत्या मामे बहिणीनो. ने आता नातं पक्क झालं, तू तुझ्या वहिनींशी बोलायला मोहकळा झालं ना पक्का? हा. बाजूला उभा राहा पक्का. मी बोलतोय. तर गवळणींनो, माझं कार्य काय आहे ते तुम्ही स्पष्टपणाने ऐकून घ्या. ऐका. मीच कृष्ण, मीच राधा, मीच नंद, मीच यशोदा, मीच देवकी वसुदेव, मी तोडून या बंदा, राजमहाल सोडून सेवेचा पत्करला धंदा. तर गवळीनो, आश्रितनं देवानं शेवेचा धंदा सुरू केला. गाठ्यातळ शेवमळ, गाठ्यातळ शेवमळ असं त्यांनी तळमळ छाप शेव विकायचा धंदा सुरू केला. अरे 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 काय सांगतोयस काय तू हे? अरे मी सेवेचा म्हणजे शेव गाठाचा धंदा नाही केला रे. मग तर लोकांच्या गरिबांच्या कल्याणाचा मी पत्कर घेतला. हा, म्हणजे थोडक्यात तू सोशल वर्कर झाला. गवळीनो, तुम्हाला सोशल वर्कर म्हणजे काय माहितीये का? नाही बा.
सोशल वर्कर म्हणजे सोशल तेवढं वर्कर. काहीतरी बडबडतोयस. तर मी काय केलं, माझं हे कार्य पाहून त्या कंसाला अतिशय भीती वाटू लागली की आता हा माणूस आपलं काहीतरी भलं बुरं करणार आणि मग कंसानं माझ्या विरुद्ध कट कारस्थानं रचली. ती कशी ऐका. कंस या भूमीवरती माताला देवकी सखी बहीण भावाला सत्य येणार तिच्या उदराला साक्षात्कार कंसाला त्या झाला. टाकली बंदी शाळेमध्ये तिला घातला अडसुळ आपटून मारली 6 गोजी बाळ. काय झालं, मी जिवंत आहे ना इथे. अरे बास, माझ्या भावना दाटून आल्या ना. त्या गिळ गाडीगिळ कुठे बसले. अरे भावना गिळ आणि पुढचं बोल. देवा, त्यांनीच कंसानं तुझी 6 भावंड आपटून ठार. अरे बाबानो, ठार मारले म्हणजे काहीतरी घरात वाईट झालेलं आहे. बॅकग्राऊंड म्युझिक द्या ना. तुझ्या आईला कुठनं माणसं आणली धरले. काय चाललंय तुमचं. अरे ही माणसं तू आणलीत ना लग्नाच्या वरातीत ना. आता त्या आईला ह्यांचं हँगोर काय जात नाही. तुमच्या आईला घरात दुःख झालेलं आहे, काहीतरी सिरियसनेस घ्या ना. सिरियस वाजवा. देवा, हे पेटीवर व्हायलिन वाजवणं जरा बरं वाटतं ऐकायला. पण देवा, त्यांनीच कंसानं तुझी 6 भावंड आपटून ठार मारली. हे दुःख झालेलं आहे. कळवा पुरे काय कळवळा म्हटलं की लगेच वळवायला सुरुवात करतात. हा, ओव्हरलॅपिंग नको. देवा, हे दुःख त्या माता देव आईचा उल्लेख आहे. व्हायलिन वाजू दे. हे दुःख झालं. हे दुःख त्या माता देवकीनं कसं सहन केलं असं. मी म्हणतो त्यावेळी लूप नव्हतं का. काय म्हणलास. नाही म्हणजे तुरुंगाला कुलूप नव्हतं का. बरोबर आहे. कंसात आला नसता. बरोबर आहे. कुलूप असल्यावर कसा 6 असता? भावंड वाचली असती. बरोबर आहे. षटकोनाचा तिरकोन झाला नसता. अरे पण मी घाबरलो नाही. तरीही मी माझं महान कार्य चालू ठेवलं आणि नंतर जिकडे तिकडे लोक कौतुकाने म्हणू लागले, ती पहा देवाची द्वारका, सोन्याची द्वारका. वा सोन्याची द्वारका. हा, तर गवळणीनो, तुम्हाला सोन्याची द्वारका म्हणजे काय माहितीये का. अजिबात नाही. हा, देव माझ्याकडे आला आणि मला म्हणला की आपली द्वारका सोन्यासारखी पिवळी दिसली पाहिजे. म्हणून मी तरा चालत गेलो. नाक्यावर 4-5 सोनी रंगाचे डबे घेऊन आलो आणि रात्रभर रंगवत बसलो. सोन्याची द्वारका, पिवळी द्वारका, सोन्याची द्वारका. ए मेल्या, तुझा बराच माग घे. ब्लॅक पॅच मधून कुठून आलाय. अरे दोघही थांबा. थोडा रंग राहिला असेल तर माझ्या थोबाडाला लावून वरात काढा माझी. अरे काय चालवलंय काय तुम्ही. अरे सोन्याची द्वारका म्हणजे काय रंगवलेली होती का. अरे मी काय सांगतो, आपल्याला कोणी अचानक भेटलं तर आपण त्याला विचारतो कसं काय चाललंय. तो म्हणतो सोन्यासारखं चाललंय. बाबा तुझा धंदा पाणी कसा आहे. सोन्यासारखं आहे. तुझा बाबा नोकरी धंदा कसा चाललाय. सोन्यासारखा चाललाय. तुझी पोरं बाळ कशी आहेत. सोन्यासारखी आहेत. तुझी बायको कशी आहे. दगडासारखी. काय रे बाबा. नाही, घरात जर एवढं सोनं तर इन्कम टॅक्सची रेड पडल ना. हा, तर अशा अर्थानं सोन्याची द्वारका. जवळ मी केले विद्वान गुणी, जवळ मी केले विद्वान गुणी, सुदर्शन चक्र त्याचे निर्मुनी. गीता सांगितली पांडवारणी, मूळ मी खरा राजकारणी. द्वारकापती झालो झणी, सुखानं झाली धनधान्य पुर द्वारका फळाला आली. तर देवानं माझ्यासारखं विद्वान गुणी जवळ केले. हा, आणि त्याच्याकडे सुदर्शन चक्र बी होतं. तुम्हाला काय माहितीये सुदर्शन चक्र म्हणजे काय ते. अजिबात नाही. त्या गवळीला माहिती जरा इकडे जवळ आहे, तिला जवळून सांगतो. नाही तर चक्र लागायचं ना तिच्या अंगाला. तिला माहिती जवळून सांग तिला काय सांगायचं ते. तर सुदर्शन चक्र म्हणजे करवतीचं पात आपलं काय जात. तर जेव्हा जेव्हा म्हणून आपल्या राज्यावर संकट आलं, देवानं सुदर्शन चक्र फेकलं. गर्र घटा, संकट दूर. इकडून संकट आलं, इकडं फेक. तिकडून संकट आलं, तिकडं फेक. पुढून संकट आलं, पुढं फेक. मागून संकट आलं, मागं फेक. वरून संकट आलं, वरती फेक. खालती राहिलं ना. त्या अंडरग्राऊंड आहे, महानगरपालिका बघून घेईल त्याला.
आपल्याला काय करायचंय तर अशी देवानं पुराण काळात लय फेका फेक केली. अरे तुझं फेकून झालं का? होय. अरे सुदर्शन चक्र म्हणजे करवतीचं पात्र नव्हतं. मग? तर सुदर्शन चक्र म्हणजे असं की माझ्या राज्यात जेवढे विद्वान गुणी आणि तज्ञ लोक होते त्यांना मी विविध खात्यावर नेमलं आणि त्यांचं एक संरक्षण चक्र माझ्या राज्याभोवती मी निर्माण केलं. जेणेकरून कसलंही परकीय आक्रमण आलं, कसलंही आर्थिक संकट आलं तरी माझ्या राज्याला त्याचा उपसर्ग पोहोचला नाही आणि माझं राज्य सुखी झालं. तर अशा अर्थानं सुदर्शन चक्र. तर गवळणीनं ऐका, तुम्ही हा जो कच्चा माल परक्या राज्यात घेऊन जाताय तो इथल्या इथे पक्का करा आणि परक्या राज्यात त्याची बाजारपेठ निर्माण करा. जेणेकरून परक्या राज्यात बाजारपेठ झाल्यामुळे आपली आर्थिक सुबत्ता वाढेल आणि इथल्या बेकारांना रोजगार मिळेल. एवढीच माझी विनंती आहे. काय कळलं? नाही बा, अजिबात नाही. अजिबात नाही कळलं? अरे काय रे पेंद्या? त्यांना नाही कळायचं तुझी हाईट आणि त्यांची हाईट याच्यात लय फरक आहे. तर गवळणीनो, तुम्हाला हे देवाला सांगितलं ते एवढ्यासाठीच का तुम्ही तरुण आहात. ह्या मावशीचं काय खरं नाही. ते आवाज नाही करायचा, तुला मी पाठवून हाकलून देईन. युसलेस. तर गवळणीनो, तुम्ही तरुण आहात, तुमच्या हातात उद्याची येणारी पिढी आहे. अगं आपल्याकडे म्हणच आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. अगं उद्याच्या येणाऱ्या पिढीला आपल्या जर स्वराज्याचं महत्व तुम्ही सांगितलं तर आपल्या राज्यात स्वराज्य यायला काही वेळ लागणार नाही. आता तरी पटल? वय कळलं. ए मावशे, तुझं काय? मला अजिबात नाही पटलं. मग असं कर, तू आणि देव प्रतिभा आणि प्रतिमा ह्या कार्यक्रमात चर्चा चरविचरण करा. गवळीनो, तुम्हाला माझं म्हणणं पटलं असेल ना? वय पटलं. चला माझ्या बरोबर सुंदर माझं घर. घबरा. मला वाटलं ह्यामध्ये व्यत्यय येणार तो. ए मावशा, आता तरी म्हणते फायनली तुला पटलं? आता सगळ्यांना पटलं तर मला सुद्धा पटलं. पाहिलंच कसं आमची माती आमचं दगड ते. तर गवळीनो, तुम्हाला देवाचं म्हणणं पटलेलं दिसतंय. तर देवाचा तुम्ही इन्कम टॅक्स भरून टाका. होऊन जाऊ द्या चित्रगीत. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना मोहना. 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 आले संत घरी तरी काय बोलून शिणवावे. ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहित खावे. प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे. गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना मोहना. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना मोहना. परस्त्री सुंदर झाली म्हणून काय गळेच ओढावे. सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी. सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी. मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना मोहना. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना मोहना. सद्गुरु सोयरा झाला म्हणून काय आचर बुडवावा. नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा. घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा. एका जनार्दनी म्हणे हरी हा गप्प ओळखावा. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना मोहना. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना मोहना. कोंबडा खाली साद. कोंबडा खाली साद
समद ग झालं जाग समद ग झालं जाग समद ग झालं जाग जग समद ग झालं जाग बाई हावस मला भारी ग ताटा शेजारी वाटीची शेजारी वाटीची लेक लेकाच्या पाठीची बाई थोरला माझा लोक ग जसा वाड्याचा कळईस ढाकली माझी बारी जणू दारीची तुळईस बाई लाडक्या लेकी लाग काटा रुत तो भोपळीचा रुत तो भोपळीचा पाय नाजूक पुतळीचा अंती लेकाच्या पराई सगलेक कशान झाली उणी कशान झाली उणी एका कुशीची रत्न दोन्ही शेजी आली खरा बस म्हणाव फिरतीन मला शिकविल माय माऊली गरतीन मला शिकविल माया माऊली गरतीन गर्ती मध्ये बसे गर्ती वाणी माझ चित बया गवळणीन शिकवल्याच झालं हित बया गवळणीनं शिकवल्याच झालं हित सासून सासरा माझे देव्हाऱ्याचे देव्हाऱ्याचे देऊ आम्ही जोडीन फुलवाहू देव्हाऱ्याचे देऊ आम्ही जोडीन फुलवाहू धाकला माझा धीर वहिनी म्हणाया लाजतो बंधू पाठीचा साजतो मनाया लाजतो बंधू पाठीचा साजतो औक्षमी चिंतते चुड्या मागून गजऱ्याला धीर राज सवजीराला मागून गजऱ्याला धीर राज सवजीराला ननंद पाहून नका म्हणू साही कुठली माझ्या चुड्या माग दिसते ठळक पाटली माझ्या चुड्या मागे दिसते ठळक पाटली सर्व्या गोता मंदी बाईची आवड कंथा पाठची शाल जोड बाईची आवड कंथा पाठची शाल जोड बाईची आवड कंथा पाठची शाल जोड
तुळस वंदावी वंदावी, तुळस वंदावी वंदावी, अव माऊली संतांची सावली तुळस वंदावी. हो तुळशी लाविते ऐसे रोप, तुळशी लाविते ऐसे रोप, पळूनी जाते सर्वे पाप तुळस वंदावी. अव माऊली संतांची सावली तुळस वंदावी. ओ तुळशी घालते ऐसे वटा, तुळशी घालते ऐसे वटा, हो विघ्ने जाती 12 वाटा तुळस वंदावी. अव माऊली संतांची सावली तुळस वंदावी. तुळशी लाविते ऐसे गंध, तुळशी लाविते ऐसे गंध, हो तुटतील येमयाचे बंध तुळस वंदावी. अव माऊली संतांची सावली तुळस वंदावी. तू का म्हणे तुळशीचे छंद, तू का म्हणे तुळशीचे छंद, अन गातो तिये पायी गोविंद वंदावी. अव माऊली संतांची सावली तुळस वंदावी. दान पावलं धर्म पावला, दान पावलं धर्म पावला, पंढरी मध्ये इठू देवाला, सासवडा मंदी सोपान देवाला, मांढर देवीच्या काळूबाईला, जेजुरी मंदी खंडेरायाला, आळंदी मंदी ज्ञान देवाला, दान पावलं व धर्म पावला, दान पावलं व धर्म पावला. मातच्या उसण्यासाठी देवानं घेतलं लहानपण, मातच्या उसण्यासाठी देवानं घेतलं लहानपण, मातच्या उसण्यासाठी देवानं घेतलं लहानपण. वैराळाचं रूप घेऊन निघाले भगवान, वैराळाचं रूप घेऊन निघाले भगवान. कौस मामाच्या गावी मुक्काम केलाही देवानं, कौस मामाच्या गावी मुक्काम केलाय देवानं. घ्या ग घ्या चुडा बयानो जडित्राच लेण, घ्या ग घ्या चुडा बयानो जडित्राच लेण, सर्व नगरीच्या बाया चुड्याचं करतात खंडाण, सर्व नगरीच्या बाया चुड्याचं करतात खंडाण. खोल खोल पेटरा चुडा तुझं नाव सोनारी, खोल खोल पेटारा चुडा तुझं नाव सोनारी. आणि एका चुड्याची किंमत तू बा सांग खरोखरी, एका चुड्याची किंमत तू बा सांग खरोखरी. 1.25 लाख सोनटक्क सोनं ऐका सुंदरी, 1.25 लाख सोनटक्क सोनं ऐका सुंदरी. अरे झाक झाक पेटरा चुडा तुझा मोलाचा भारी, झाक झाक पेटारा चुडा तुझा मोलाचा भारी. एवढ्या मोलाचा चुडा लेणारी भाग्याची कोण, एवढ्या मोलाचा चुडा लेणारी भाग्याची कोण. भाग्याची ती नार कमळचा कौसाची जाण, भाग्याची ती नार कमळचा कौसाची जाण. खबरी माग खबर कळली कमळबाईला, खबरी माग खबर कळली कमळबाईला, आणि पुण्या देशचा वैराळ आपल्या गावामध्ये आला, पुण्या देशचा वैराळ आपल्या गावामध्ये आला. जाग जाग सह्यानो आणा तुम्ही त्या वैराळाला, जाग जाग सह्यानो आणा तुम्ही त्या वैराळाला. आणि आणा वैराळाला न चुडा मी भरते मनगटाला, आणा वैराळाला न चुडा मी भरते मनगटाला. पुढं साऱ्यान वैराळ माग आलं तवाड्याला, पुढं साऱ्यान वैराळ माग आलं तवाड्याला, आणि उठकर बसकर पाट चंदनी दिलं बसायाला, उत्तर बसकर पाट
घाट चंदनी दिला बसायाला. अरे वैराळा गाव कोणतं कुठला रहिवासी, अरे वैराळा गाव कोणता कुठला रहिवासी. तुझ्यासारखा कृष्ण भाचा नांदे गोकुळाशी, तुझ्यासारखा कृष्ण भाचा नांदे गोकुळाशी. छे बाई आम्ही फिरस्ते मूळचे परदेशी, छे बाई आम्ही फिरस्ते मूळचे परदेशी. आणि सुडाई काया आम्ही हिंदतो असे देशोदेशी, सुडाई काया आम्ही हिंदतो असे देशोदेशी. असं म्हणताना विश्वास आला कमळजाबाईला, असं म्हणताना विश्वास आला कमळजाबाईला. भारी मोलाचा चुडा नारीनं भरला मनगटाला, भारी मोलाचा चुडा नारीनं भरला मनगटाला. भारी मोलाचा चुडा नारीनं भरला मनगटाला. अरे अरे वैराळा एवढा चुडा ढिला कर. मनगटी लागली कळन माझा पती जागा वैद, मनगटी लागली कळन माझा पती जागा वैद. जाग जाग सय्यानो आणा तुम्ही इळा खेळा सुरी, जाग जाग सय्यानो आणा तुम्ही इळा खेळा सुरी. चुडा खिसायचं खडग माझं विसरलो मंदिरी, चुडा खिसायचं खडग माझं विसरलो मंदिरी. तशीच उठली झटकन गेली पतीच्या महालाशी, तशीच उठली झटकन गेली पतीच्या महालाशी. उषा खालचं खडग आणून दिलं वैराळाशी, उषा खालचं खडग आणून दिलं वैराळाशी. दादा मामी निरोप कळवा आमच्या मामाला, दादा मामी निरोप कळवा आमच्या मामाला. गोकुळचा रहिवासी कृष्ण मी आलो या दाराला, गोकुळचा रहिवासी कृष्ण मी आलो या दाराला. उठा उठा महाराज तुम्हा कशी काळ झोप आली, उठा उठा महाराज तुम्हा कशी काळ झोप आली. उषा खालचं खडग कृष्णानं त्याची चोरी केली, उषा खालचं खडग कृष्णानं त्याची चोरी केली. नाव ऐकता कृष्ण कौसदत कुणी जागा झाला, नाव ऐकता कृष्ण कंसदत कुणी जागा झाला. दस्तरुमालानं हात बांधून शरणची गेला, दस्तरुमालानं हात बांधून शरणची गेला. अरे अरे तू भाच्या कापू नको माझी मान, अरे अरे तू भाच्या कापू नको माझी मान. खरं सांगतो तुझ्या घराचा होतो बंदिवान, खरं सांगतो तुझ्या घराचा होतो बंदिवान. सात बंधू मारलं नव्हतं तुम्ही असं बोलणं केलं, सात बंधू मारिले नव्हतं तुम्ही असं बोलणं केलं. आणि एका शिरापायी मामा तुमचं मन लय कष्टी झालं, एका शिरापायी मामा तुमचं मन लय कष्टी झालं. तीन डाव टाकेलं शिर मग नेलं गोकुळाला, तीन डाव टाकेलं शिर मग नेलं गोकुळाला. शिकारीहून बाळ आला देवकी आली ववळायाला, शिकारीहून बाळ आला देवकी आली ववळायाला. अरे अरे चांडाळा कसा तू वैर साधलास, अरे अरे चांडाळा कसा तू वैर साधलास. अनवाडी तिळीचा बंधू माझा का तू मारलास, वाडी तिळीचा बंधू माझा का तू मारिलास. सात बंधू मारला पाणी कसं नव्हतं ग डोळ्याला, सात बंधू मारला पाणी कसं नव्हतं ग डोळ्याला. आणि एका शिरापायी आई जीव तुझा लय कष्टी झाला, एका शिरापायी आई जीव तुझा लय कष्टी झाला. पुढ्या तोरण आनंद झाला उभ्या गोकुळाला, पुढ्या तोरण आनंद झाला उभ्या गोकुळाला. असा पापी मारला दोष मग नाही त्याचा मधला, असा पापी मारला दोष मग नाही त्याचा मधला. असा पापी मारला दोष मग नाही त्याचा मधला. असा पापी मारला दोष मग नाही त्याचा मधला. असा पापी मारला दोष मग नाही त्याचा मधला.
माझ्या बैलाची सोबत जोडी, अरे माझ्या बैलाची सोबत जोडी नाव सारंगान चातुर. अरे भीमथडीची जणू ती घोडी, भीमथडीची जणू ती घोडी माझ्या बैलाची सोबत जोडी रे. हो अरे कोशा रंगाची ही बैल उभ्या गावात नाही जोड, त्यांच्या लक्ष्मी पायात त्यांना लाविण्यासारखी अन पेंडी रे. हो भलगरी ओ दादा भलगरी ओ दादा भलगरी ओ दादा भलगरी ओ दादा. हो गेला वळीव निघून आला मिरग फिरून, गेला वळीव निघून आला मिरग फिरून, कुऱ्या चालल्या रानात, कुऱ्या चालल्या रानात, सुरू झाली या पेरन, सुरू झाली या पेरन, सुरू झाली या पेरन. भलगरी दादा रगड्या भलगरी दादा, ये भलगरी दादा रगड्या भलगरी दादा. ये रे गड्या काम करी दादा, कुऱ्या चालल्या रानात, सुरू झाली पेरन, कुऱ्या चालल्या रानात, सुरू झाली पेरन. मन येत या भरून सरी येता ढगातून, मन येत या भरून सरी येता ढगातून, माती उधळी ते गंध अंगी वलावा धरून, माती उधळी ते गंध अंगी वलावा धरून, तुझं आभाळ भरला, आभाळ भरल देवा सावळ मेघान, तुझं आभाळ भरल देवा सावळ मेघान, कुऱ्या चालल्या रानात, कुऱ्या चालल्या रानात, सुरू झाली या पेरन, सुरू झाली या पेरन, सुरू झाली या पेरन. भलगरी दादा रगड्या भलगरी दादा, ये भलगरी दादा रगड्या भलगरी दादा. ये रे गड्या काम करी दादा, कुऱ्या चालल्या रानात, सुरू झाली पेरन, कुऱ्या चालल्या रानात, सुरू झाली पेरन. लांब शिवारात शेत गेली दुपार ही टळून, लांब शिवारात शेत गेली दुपार ही टळून, कधी विसावती बैल तासावर त्या वळून, कशी विसावती बैल तासावर त्या वळून, बांधावर थांबलिया नारी घेऊन धनीन, बांधावर थांबलिया
नारी घेऊन धनीन पुऱ्या चालल्या रानात, पुऱ्या चालल्या रानात, सुरू झाली या पेरण, सुरू झाली या पेरण, सुरू झाली या पेरण. भलकरी दादा रगड्या भलकरी दादा, ये भलकरी दादा रगड्या भलकरी दादा. ये रे गड्या काम करी दादा, पुऱ्या चालल्या रानात, सुरू झाली या पेरण, पुऱ्या चालल्या रानात, सुरू झाली या पेरण. भलरी 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 भलरी. माझ्या शेतात पेरलं मोठ्या पावळ्याचं बेण, माझ्या शेतात पेरलं मोठ्या पावळ्याचं बेण, पाट फिरविती खोंड जणू दडविती सोन, पाट फिरविती खोंड जणू दडविती सोन. राशी येतील राशी येतील कळ्यात, धान्य मळूया खंडीन, राशी येतील कळ्यात, धान्य मळूया खंडीन, कुऱ्या चालल्या रानात, कुऱ्या चालल्या रानात, सुरू झाली या पेरण, सुरू झाली या पेरण, सुरू झाली या पेरण. भलकरी दादा रगड्या भलकरी दादा, भलकरी दादा रगड्या भलकरी दादा. ये रे गड्या काम करी दादा, पुऱ्या चालल्या रानात, सुरू झाली या पेरण, पुऱ्या चालल्या रानात, सुरू झाली या पेरण, पुऱ्या चालल्या रानात, सुरू झाली या पेरण, पुऱ्या चालल्या रानात. For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/Venus Regional.